नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पी एम जावळे आपले सर्वांचे या मॅथ ऑनलाईन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करतो. इन दिस व्हिडिओ वी विल लर्न अबाउट दी चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन म्हणजे काय? चलन. दी फर्स्ट युनिट इन दिस चॅप्टर इट इज अ डायरेक्ट व्हेरिएशन. मराठीतून याला म्हणतात समचलन. नाउ चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन. इफ द रेट ऑफ नोटबुक्स इज ₹240 per dozen, what is the cost of 3 notebooks? समजा पर डझन रेट 240 असेल तर 3 नोटबुकची कॉस्ट काय, किंमत काय याचा आपण विचार केला. ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ 9 नोटबुक्स, 24 नोटबुक्स अँड 50 नोटबुक्स अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. 3 नोटबुकची किंमत किती असेल, 9 नोटबुकची कॉस्ट किती असेल, 24 नोटबुक्स, 50 नोटबुकची कॉस्ट काय असेल, यासाठी एक टेबल जो दिला आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. नाउ इन दिस टेबल दी फर्स्ट रो इज द नंबर ऑफ नोटबुक्स. सपोज इट इज डिनोटेड बाय दी एक्स. 12, 3, 9, 24, 50, 1 आर द नंबर ऑफ नोटबुक्स. ती नोटबुकची संख्या आहे. अँड दी सेकंड रो इज कॉस्ट इन रुपीज. सपोज इट इज डिनोटेड बाय दी small letter y. Here the cost of 12 notebooks is ₹240. So the cost of one notebook is 20. जर 12 नोटबुकची टोटल कॉस्ट ₹240 असेल तर वन नोटबुकची कॉस्ट काय होईल, ₹20. नाउ find the cost of, from this relation find the cost of 3 notebooks, 9 notebooks, 24 notebooks, 50 notebooks. Now the cost of 3 notebooks is ₹60. The cost of 9 notebooks is ₹120. The cost of 24 notebooks is ₹480 and the cost of 50 notebooks is ₹1,000. Now from the table, या टेबलवरून from the table we see that the number of notebook increases. The number of notebook increases with the increase in their cost. बघा, 1 नोटबुकची किंमत ₹20 आहे. 1 नोटबुकवरून 3 नोटबुक झाले, मीन्स दी नंबर ऑफ नोटबुक इन्क्रीज. देन देअर रिलेटेड कॉस्ट ऑल्सो इन्क्रीज. 3 नोटबुक्सवरून 9 नोटबुक झाले, त्यांची कॉस्टसुद्धा काय झाली, इन्क्रीज झाली, वाढत गेली. The ratio of number of notebooks to their cost, the ratio of the number of notebooks to their cost are, पहिल्या पेअरमध्ये रेशो आहे 12:140, 3:60, 9:120, 24:480, 50:1000 and 1:20. Now find the values of each ratio. Find the values of this ratio, this ratio, this ratio, this ratio and this ratio. We will get, तुम्हाला काय मिळेल, the ratio of number of notebooks x and their cost y in each pair is the same, and that is 1:20.
and it is a constant. 12:24 या रेशोचा व्हॅल्यूज फाइंड करा, या रेशोची व्हॅल्यूज फाइंड करा, या रेशोची व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यूज these ratios are reduced. We get the values of each ratio in each pair is the same and that is 1:20 and it is a constant आणि तो काय आहे स्थिर आहे. या प्रत्येक पेअरमधल्या नंबरची त्या रेशोची आपण व्हॅल्यूज फाइंड केली म्हणजे द रेशो ऑफ नंबर ऑफ नोटबुक्स इट इज एक्स अँड देअर कॉस्ट इट इज वाय. इन ईच पेअर वी गेट इट इज अ सेम अँड दॅट इज 1:2 हा मिळतो. मीन्स इट इज अ कॉन्स्टंट. तो रेशो काय प्रत्येक पेअरमध्ये कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिर आहे. नाउ हिअर इफ the rate of also find this cost of 9 notebooks, 24 notebooks, 50 notebooks and so on. We get this table and in this table we see that the number of notebooks means this and their cost are in same proportion. काय ते सेम प्रपोर्शनमध्ये आहे, समप्रमाणात आहे. बघा नंबर ऑफ नोटबुक्स थ्राईज झाले, 1च्या तिप्पट झाले, तर कॉस्टसुद्धा काय झाली 20च्या थ्राईज झाली. इथे सुद्धा नंबर ऑफ नोटबुक 3वरून 9 गेले म्हणजे 3ची थ्राईज झाली, तिप्पट झाली, तर कॉस्टसुद्धा काय झाली तिप्पट झाली. याप्रमाणे the number of notebooks and their costs are in the same proportion. ते समप्रमाणात आहे असं म्हणतात. इन सच अ केस अशा कंडिशनमध्ये अशा एक्झाम्पलमध्ये इन सच अ केस इफ वन नंबर increases then the other number increases in the same proportion. अशा एक्झाम्पलमध्ये जर एक नंबर इन्क्रीज होत असेल तर त्याच्या रिलेटेड नंबरसुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. इन दिस केस इन सच अ केस इफ वन नंबर इज इन्क्रीज देन इट्स रिलेटेड नंबर इज ऑल्सो इन्क्रीज इन अ सेम प्रपोर्शन. जर एक संख्या वाढत असेल तिच्याशी संबंधित दुसरी संख्यासुद्धा वाढत असेल तर कशामध्ये ते मात्र सेम प्रपोर्शनमध्ये होत असेल तर त्याला डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतात. मीन्स डायरेक्ट व्हेरिएशन दी स्टेटमेंट एक्स अँड वाय are in the same proportion can be written as हे जे स्टेटमेंट आहे ते दी स्टेटमेंट एक्स अँड वाय आर इन द सेम proportion. this statement can be written as x and y are in direct variation असं लिहिलं जातं और किंवा देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. म्हणजे एक्स अँड वाय आर इन सेम प्रपोर्शन. जर एक्स आणि वाय हे सम प्रमाणात असतील प्रपोर्शनमध्ये असतील किंवा व्हेरिएशन सेम व्हेरिएशनमध्ये असतील समचलनात किंवा समप्रमाणात असतील सो एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. तर एक्स आणि वाय हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे समचलनात आहे और देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. एक्स आणि वायमध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे समचलन आहे असं म्हटलं जातं. युजिंग मॅथमॅटिकली सिम्बॉल इट कॅन बी रिटन ॲज एक्स अल्फा वाय. these three statement first statement is x and y in the same proportion, x and y are in direct variation or there is direct variation between x and y. हे तिघं स्टेटमेंट ह्यावं सेम मिनिंग तिघांचं मिनिंग एकच आहे अँड दिस युजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल दिस स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज एक्स. दिस इज द ग्रीक लेटर अल्फा. इट मीन्स इन सेम प्रपोर्शन और इन डायरेक्ट व्हेरिएशन. अल्फा हा एक ग्रीक लेटर आहे आणि त्याचा अर्थ इथे काय घेतला आहे सेम प्रपोर्शन. इन सेम प्रपोर्शन इन डायरेक्ट व्हेरिएशन
there is direct variation between x and y. Means x alpha y, x alpha y, x alpha y is written in the form of equation. x alpha y याचा अर्थ x and y are in direct variation किंवा डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x and y. x अल्फा वायचा रीडिंग काय करायचं, एकतर x and y आर इन सेम प्रपोर्शन किंवा इन डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x and y, and this statement is written in the form of equation as x is equal to ky, where k is a constant. x अल्फा y हे नोटेशन आपल्याला इक्वेशनमध्ये असे लिहिता येते, x इज इक्वल टू के वाय आणि इथे k इज अ कॉन्स्टंट. x इज इक्वल टू के वाय और x अपॉन वाय इज इक्वल टू के. x इज इक्वल टू के वाय असं लिहा किंवा x अपॉन वाय इज इक्वल टू के असं लिहा. धिस इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. याला काय म्हटलं जातं, इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन म्हटलं जातं. अँड वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तर त्या केला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हटलं जातं. नाउ हिअर नोट दॅट हिअर आत्तापर्यंत आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच काय, एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल असतील तर त्या दोन व्हेरिएबलमध्ये डायरेक्ट व्हेरिएशनचा अर्थ काय याचा विचार आपण आत्तापर्यंत केला आणि ते आपण शॉर्टमध्ये असं लिहू शकतो. नोट दॅट इफ एक्स अल्फा वाय, आता एक्स अल्फा वायचा मी अर्थ सांगितला की एक्स अँड वाय आर इन डायरेक्ट व्हेरिएशन असा तो घ्यायचा. इफ एक्स अल्फा वाय जर असेल तर आपण देन वी राईट काय लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू के वाय और x upon y is equal to k, k is a constant. Second, if याच्या उलट करू आपण कॉन्व्हर्स, if x is equal to ky और x upon y is equal to k, k is a constant, then मग काय लिहू शकतो, x alpha y. Here x is equal to ky or x upon y is equal to k is the equation of direct variation. याला इक्वेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. देन के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तर त्या केला काय म्हटलं जातं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हटलं जातं. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रिटन युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता काही स्टेटमेंट दिलेली आहे, ती स्टेटमेंट्स वर्डमध्ये आहे, ती वर्डमधली स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉल ऑफ व्हेरिएशनचा यूज करून कसे लिहिता येत आहेत. सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन कोणतं लेटर आपण यूज केलेलं आहे, अल्फा. अल्फा इज अ ग्रीक लेटर अँड धिस ग्रीक लेटर इज यूज फॉर सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन मीन्स डायरेक्ट व्हेरिएशन. नाउ फर्स्ट स्टेटमेंट, एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली proportional to the square of its radius. Now if the area of circle is equal to a, समजा एरिया ऑफ सर्कल आपण a मानला and its radius is r, then we write this above statement, area of circle is directly proportional to the square of its radius a, then the above statement is written as a alpha r square. Alpha means a and r square is in direct variation or a is directly proportional to r square. Directly proportional असं सुद्धा म्हटलं जातं. Now second statement, the pressure of a liquid P varies directly as the depth d of the liquid. Here note that directly proportional किंवा varies directly किंवा डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय, लक्षात या गोष्टी सेम आहे. अँड दिस स्टेटमेंट इज रिटन ॲज पी व्हॅरीज डायरेक्टली ॲज
डी. या अल्फाचं रीडिंग काय करायचं, व्हॅरीज डायरेक्टली ॲज किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजे पी व्हॅरीज डायरेक्टली ॲज डी और पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी असंही लिहिलं तरी चालतं. नाउ टू अंडरस्टँड द मेथड ऑफ सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन ऑफ द डायरेक्ट व्हेरिएशन. आता आपण डायरेक्ट व्हेरिएशनचं रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिकली मेथडने कसं केलं जातं त्याचा आपण थोडक्यात विचार करूया. टू अंडरस्टँड द मेथड ऑफ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनचं चिन्हामध्ये रिप्रेझेंटेशनची पद्धत काय आहे ते बघा. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. नाउ फर्स्ट एक्झाम्पल, एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय when x is equal to 5 and y is equal to 3, find the constant of variation and equation of variation. x varies directly as y असेल when x is equal to 5 असेल, y is equal to 30 असेल, तर आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करायचं आहे आणि तिथे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन सुद्धा फाइंड करायचं आहे. तर हे कसं फाइंड करायचं ते व्यवस्थित लक्षात घ्या. सोल्युशन, x varies directly as y. It is given. So this is written as, that is x alpha y. x varies directly as y. तर varies directly as च्या ऐवजी आपण हे चिन्ह वापरतो, अल्फा means x alpha y, and we know that x alpha y is equal to, therefore x is equal to k y, and here k is the constant of variation. हेच सिम्बॉलिकली आपण इक्वेशनमध्ये असं लिहू शकतो, therefore x is equal to ky, k is the constant of variation. Now when x is equal to 5 and y is equal to 30 is given, then therefore 5 is equal to k is equal to 30, means here x is, put the values of x is equal to 5 and y is equal to 30 in this equation, we get 5 is equal to k multiplied 30, and therefore 5 upon 30 is equal to k, divide both the side by 30, we get 5 upon 30 is equal to k, and so k is equal to 1 upon 6. It is a constant of variation. ते काय झालं, constant of variation, and therefore the equation of variation is x is equal to ky. Put the values of k in this equation, we get the equation of variation x, that is x is equal to y upon 6 or y is equal to 6x. Now second example, the cost of groundnut is directly proportional to its weight. समजा ग्राउंडनटची कॉस्ट, शेंगदाण्यांची किंमत इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट वेट्स, त्याच्या वेट्सची डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. नाउ इफ कॉस्ट ऑफ 5 किलोग्रॅम ऑफ ग्राउंडनट इज ₹450, देन फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ ग्राउंडनट्स. जर 5 किलोग्रॅम ग्राउंडनटची किंमत 450 असेल तर आपल्याला 1 क्विंटल ग्राउंडनटची कॉस्ट फाइंड करायची आहे. यूज this notation, 1 quintal, we know that 1 quintal is equal to 100 kilogram. Now solution, let the cost of groundnut be x and weight of the groundnut be y. It is given that x varies directly as y. आपण ग्राउंडनटची कॉस्ट समजा x मानली, त्याचं वेट y मानलं, आपल्याला ते दिलेलं आहे की x व्हॅरीज डायरेक्टली ॲज y, कारण x अँड y इज इन डायरेक्ट प्रपोर्शन दिलेलं आहे. सो x व्हॅरीज डायरेक्टली ॲज x and x varies directly as x, it means that x alpha y or x is equal to ky असं आपण लिहू शकतो.
इट इज गिवन दॅट आपल्याला काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू 450, y then y is equal to 5. Hence we will find k. आपल्याला k फाइंड करायचा आहे. नाउ x is equal to ky, therefore 450 is equal to k multiplied y. व्हॅल्यूज आपण x आणि y च्या टाकल्या. डिवायडिंग बोथ दी साइड बाय 5 we get 450 upon 5 is equal to k, and so we get k is equal to 90. It is a constant of variation. Now equation of variation is x is equal to 90 y. So if y is equal to 100, y is equal to 100, x is equal to 9 multiplied 100 is equal to 9000. Put the values of x and y here. We know that y is equal to 100. आपल्याला 1 क्विंटल ऑफ ग्राउंडनटची किंमत टोटल कॉस्ट काढायची आहे आणि वेट ऑफ ग्राउंडनट बी y. अँड सपोज 1 क्विंटलचे आपण विचार केला तर 100 किलोग्रॅम होईल. सो इफ देअरफॉर इफ y इज इक्वल टू 100, देअरफॉर x इज इक्वल टू 90 मल्टिप्लाइड 100 इज इक्वल टू 9000, and therefore cost of 1 quintal groundnuts is rupees 9000. थँक्यू विद्यार्थी मित्रो. अशा प्रकारे आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच काय, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये 2 व्हेरिएबल यूज करून x अँड y किंवा a अँड b कोणतेही 2 व्हेरिएबल यूज करून दिलेलं स्टेटमेंट आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करायचं. x आणि y हे 2 व्हेरिएबल असेल अँड डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन दिस x अँड y वी राईट x अल्फा y असं आपल्याला काय करता येतं ते राईट करता येतं. विद्यार्थी मित्रो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या वरती क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रो, तुमचा एक लाईक मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहित नक्की करणार. तुम्हाला अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.